पाटील एकत्रित येत होते। जाहीर सभेमध्ये फोन आला आणि शिंदे बाजूला जाऊन बोललेले आहेत। अमित शहांच्या बाजूला बसलेले असताना शिंदेंना फोन आला आणि हा फोन इतका महत्त्वाचा होता की जाहीर सभेतून एकनाथ शिंदे हे उठले आणि त्यांनी फोन अटेंड केलेला आहे। ते अमित शहांच्या बाजूला बसलेले होते, त्यांना फोन आला आणि हा फोन इतका महत्त्वाचा होता की त्यावेळेला एकनाथ शिंदे हे व्यासपीठावरून खाली उतरले आणि जो फोन समोरून आलेला होता त्यावेळेला त्यांनी संवाद साधलेला आहे। कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत अमित शहा आणि यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूरमध्ये होते। मात्र व्यासपीठावर बसलेले असतानाचा महत्त्वपूर्ण निकाल जो 20 वर्षांनंतर लागला त्याच्यानंतर या निकालाची माहिती देण्यासंदर्भातला हा फोन होता का त्याची माहिती मिळालेली नाही। मात्र हा इतका महत्त्वाचा फोन होता की एकनाथ शिंदे जे अमित शहांच्या बाजूला बसलेले होते ते अक्षरशः हा फोन येताच त्या ठिकाणाहून तो फोन अटेंड करण्यासाठी उठले आणि व्यासपीठावरून खाली आले। ही दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। ओमराजे निंबाळकरांच्या वडिलांच्या हत्येचा निकाल विरोधात लागला, त्याच्यामुळे आता ओमराजे निंबाळकर हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार की आणखीन काही वेगळा निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्या संदर्भातली ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया सुद्धा TV9 मराठीकडे आलेली आहे। मात्र हा निकाल ज्या वेळेला लागला त्यावेळेला एकनाथ शिंदे यांना हा जाहीर सभेमध्ये फोन आला आणि हा फोन कॉल इतका महत्त्वाचा होता की अमित शहांच्या बाजूला बसलेले असताना एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणाहून उठले आणि ते व्यासपीठावरून खाली आले आणि ते संवाद साधत होते। ओमराजेंच्या शिंदे सेनेमध्ये जाण्यासंदर्भातल्या आता चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे। ओमराजेंचा निर्णय जो आहे तो आता बदलणार का या अनुषंगाने आता राजकीय गोटात चर्चा सुरू झालेली आहे। ओमराजे, आता तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे, तुम्ही म्हणाला होतात की या निकालानंतर मी जो काही निर्णय आहे तो घेईन असं, मग आता तुमचा निर्णय बदलणार की तुमचा निर्णय कायम राहणार आहे? नाही, मी माझ्या मतदारसंघात जाईन आणि तिथं सगळ्यांची चर्चा करून निर्णय घेईन। म्हणजे अजून ओमराजे तुम्ही निर्णय घेतलेला नाहीये? नाही। ओमराजे, या केसवर तुमचा निर्णय डिपेंड होता? नाही, या केसच्या निर्णयाचा आणि माझ्या निर्णयाचा काही संबंध नाहीये। हा, म्हणजे मला माझ्या मतदारसंघातल्या लोकांशी चर्चा करायची आहे, त्यांच्या भावना जाणून घ्यायच्यात आणि मग निर्णय घ्यायचा आहे मला। नक्कीच ओमराजे, आज आम्ही तुमच्या निकाल हा माझ्यासाठी खूप महत्वाचा होता, कारण 20 वर्ष आम्ही आमच्या वडिलांची आणि त्यांचे चालक समद काजींची जी हत्या झाली होती आणि त्याच्यामध्ये जे आरोपी होते त्यांना शिक्षा व्हावी ह्या भूमिकेतनं आम्ही न्यायालयीन लढा देत होतो। त्यामुळे आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा तो निकाल होता माझ्यासाठी, त्याची वाट मी बघत होतो। हा भाग वेगळा आहे आणि माझ्या राजकीय निर्णयाचा भाग जो आहे तो माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी लोकांशी चर्चा करून